सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात युती होऊन सत्ता स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। महापालिका निवडणुकीत भाजपाचे 39 नगरसेवक निवडून आलेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 16 नगरसेवक निवडून आलेत। बहुमताचा आकडा पार करण्यासाठी त्यांना एका जागेची गरज आहे। शिवसेना शिंदे गटांचे 2 नगरसेवक निवडून आल्यामुळे शिंदे गटाचे महत्त्व वाढलं होतं। मात्र काठावरचे बहुमत करण्यासाठी भाजपाचे नेते तयार नाहीत। त्यामुळे काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत भाजपाच्या नेत्यांच्या गुप्त बैठका सुरू होत्या। मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे याबाबत निर्णय होण्यास उशीर झाला। मात्र शुक्रवारी याबाबत दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत यावर चर्चा झाल्याचे समजते। त्यामुळे भाजपाचा महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उपमहापौर असे गणित जमवले जाते। तसेच स्थायी समिती सभापती पदाबाबत अद्याप निर्णय झाला नाही। मात्र 5 वर्षात 2 वर्षे हे पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होते। तर महिला बाल कल्याण सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तसेच अन्य पदाबाबत सुद्धा निर्णय यशस्वी झाल्याची चर्चा झाल्याचं समजते। त्यामुळे महानगरपालिका सत्ता स्थापनेबाबत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युतीबाबत निर्णय जवळपास अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा आहे।